नमस्कार, गुड मॉर्निंग. मी कोकण कन्यासूचिका स्वागत करते थेट कोकणातून, स्वर्गनगरीतून. बाहेर बघताय खूप सुंदर असा पाऊस पडतोय. कोकणातला पाऊस अनुभवण्यासाठी बरेच लोक कुठून कुठून येतात आणि मी तर कोकण कन्या आहे, कोकणातलीच आहे. तर स्पेशल आजचा व्लॉग हाच आहे की कोकणातली सकाळ कशी असते, कोकणातला पाऊस कसा असतो. सो चला, मध्ये पहिल्यात सर्व तर मेन असते ती चूल. सकाळी आम्ही चुलीवरच्या पाण्यानेच अंघोळ करतो आणि सध्या तुम्हाला माहितीच आहे, फाटी म्हणजे लाकडं हे सगळं नष्ट होत चाललेलं आहे आणि याची जागा घेतली गॅसने. पण आमच्या कोकणामध्ये अजूनही काही काही ठिकाणी चूल आहे, जशी ही आमची चूल. आणि तुम्हाला मी आता दाखवते किती मस्त पाऊस पडतोय. आणि हे माहिती आहे का, कितीही घरामध्ये पाणी असू दे, तुम्हाला आता मी दाखवते. हे इतकं पाणी आहे, एवढी टाकी भरलेली नळाच्या पाण्याची, पण तरीसुद्धा आहे ना, जे वळचणीवरती, ह्याला वळचण म्हणतात, ही अशी असताना वळचण म्हणतात. तर हे वरून जे पाणी पडतं ना, हे पाणी साठवायची सवयच आहे आणि तरी हे पाणी वापरायचंच. भांड्यांना म्हणा, कशाला म्हणा, इतकं सारी पाणी असूनसुद्धा हे सवयच आहे प्रत्येकाला. आणि पाऊस इतकं जोरात पडतोय ना, पण ते तुम्हाला कदाचित दिसत नसेल. हे आमची सगळी घराच्या पुढे लावलेली भेंडीची झाडं आहेत. ही सगळी जी आहेत ना, ही भेंडीची झाडं आहेत. तिकडे काकडी आहे, त्याच्यावरची काकडी मी काढून आणले. आता पाऊस आहे, तर मी तुम्हाला दाखवलेच ते काकडी लागले तिकडे. आणि ही आमच्या पाठची घरं आहे, पाठच्यांची सगळी घरं आहेत इकडे. इकडे पाऊस पडतोय खूप जास्त. ही आमची वळचण आहे. हे जे आहे ना, पूर्ण इथून जे सुरुवात झाले ना घराचं, ते पूर्ण पुढेपर्यंत आमची बाजू आहे ही. आणि हा सरळ आमचं रस्त्यालगतच घर आहे, त्यामुळे हे सरळ असंच पुढे पाऊस जातो. मी समोरून पण तुम्हाला दाखवणार आहे. तिकडून मला साहिल हाय करतोय. इतका सुंदर सुंदर पाऊस पडतोय ना, एक नंबर. बघा ना, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, प्रत्येकाच्या घराच्या बाजूला आहे ना, म्हणजे ह्या वळचणीला आहे ना, काहीतरी भाजी लावलीच असते. कोकणकरांची स्पेशालिटी आहे ती. आणि आम्हाला असं लांब आहे ना, चिरडा आणायला जावं लागत नाही. इथे बघा चिरडा दिसतोय, हा चिरडा आहे. गणपतीमध्ये हा चिरडा लागतोच आपल्याला. आणि सोनाळू तर माझ्या घराच्या पुढे आहे, तोही तुम्हाला मी दाखवते. पावसामुळे मला घराचा व्ह्यूच घ्यायला मिळत नाही आहे ॲक्च्युली. ही अशी कोकणातली पावसातली सकाळ. कसं वाटते आमचं कोकणातलं हे मस्तपैकी घर आणि मस्त सकाळ, मस्त हा पाऊस. हे पूर्ण पाऊस पडते, धुकं धुकं जे झाले नाही, पाऊस आहे, तुम्हाला दिसत नाही आहे ॲक्च्युली. बघा, आमचं पूर्ण रोडच पुढे वरती जातो आणि खूप पाऊस आहे. गणपतीमध्ये असा पाऊस अनुभवणं हे सुद्धा एक मस्त मस्त अनुभव आहे. तर आणि चूल पण दाखवली मी तुम्हाला. सकाळी मस्त की चुलीच्या पाण्याने अंघोळ करायची आणि असं सकाळ सकाळ पाणी. ॲक्च्युली मला भिजायचं सुद्धा आहे, पण गणपतीचे अजून बरेच दिवस आपल्याला एन्जॉयमेंट करायचे, त्यात आपल्याला भिजणं योग्य नाही आहे, म्हणून मी भिजली नाही आहे. पण मी ज्यावेळेस भिजेन त्यावेळेस तुम्हाला मी सांगेन, तो सुद्धा ब्लॉग नक्की करेल जर भिजली तर. आता मला अजून अंघोळ करायची बाकी आहे ना, म्हणून मी थोडंसं भिजून घेते. सो अशी ही कोकणातली आमची सकाळ आणि खूप सुंदर असा पाऊस. सध्या खूप ट्रेंड आलाय ना याचा आणि माझं खूप जवळचं नातं आहे बरं का. मी आता बसले चुलीजवळ. गावाला आल्यानंतर आहे ना, चुलीजवळ पाट शेकवायला मला आवडते. पाट काय, मला असं शेकायलाच आवडतं खूप जास्त. बघायचं तुम्हाला, आई पानसुपारी खाते का. सगळ्यात आधी ती उठली होती 6 वाजता, म्हणून तिच्यासाठी सकाळ खूप लवकर झालेली आहे. आणि आमची सकाळ आत्ता झालेली आहे. आता इथून पाऊस दिसतोय बघा तुम्हाला खूप सारा. आणि सकाळ सकाळ पानसुपारी खाते. काय बोलायचं.
हा होता ओरिजिनल साऊंड पावसाचा. चला आता आपण आहे ना घराच्या पुढे जाऊया, थोडा घरच्या पुढचा पण तुम्हाला व्ह्यू दाखवते. म्हटलं होतं ना घराच्या समोर आमच्या चिरडा, सोनाळू सगळंच असतं. ही आमची तुळसाबाई, तुळशी तुळस आहे आमची. हे माझ्या घराच्या पुढचं व्ह्यू आहे. बघा समोर पण आईने ते लावलेलं आहे पाणी भरण्यासाठी, जेणेकरून येणारकडे पाणी घेऊनच मग आतमध्ये येते. आणि इकडे पण आहे, पण इथे नाही लावलंय. न लावल्यामुळे बघायचं तुम्ही इथे खड्डा पडला रस्त्याला. सो अशी ही कोकणातली मस्तपैकी सकाळ, पाऊस आणि बरंच काही, आणि ही वाजणारी गाणी. हे वातावरण आमच्या कोकणातच असतं, बाकी कुठेच नाही. खूप भारी आहे. तर हा माझा व्हिडिओ जो आहे आता छोटासा व्हिडिओ, कोकणातली सकाळ, आमची चूल आणि सकाळचं वातावरण आणि हे पाऊस. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा, जेणेकरून तुम्ही माझे रोजचे ब्लॉग बघत राहाल. जेव्हा कोकण आपलं